11 Math Part 1st Chapter 4 Determinants and Matrices Determinants of Order 3 मतलब solved example मतलब second example. This is determinant of order 3 where there are 9 elements included in these two vertical bar. तर ह्या डिटर्मिनंट मध्ये 9 एलिमेंट्स आहेत, 9 घटक आहेत. तर इथे आपल्याला हा सॉल्व करायचा म्हणजे काय करायचं आहे, तर इथे आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची आहे, ह्याची किंमत काढायची आहे. तर आता आपण हा सॉल्व करू. सेक थीटा इक्वल टू सेक थीटा इंटू, now take cross multiplication and minus. Now sec theta into 1, sec theta into 1 minus 0 into 0. आता tan theta नी मल्टिप्लाय करायचे. आता त्यासाठी कोणते एलिमेंट्स घ्यायचे आपल्याला, तर tan theta 0 0 आणि 1 घ्यायचे. ह्या कॉलम मधले हे दोन एलिमेंट आता घ्यायचे नाहीत आपल्याला आणि मायनस घ्यायचंय. मायनस tan थीटा इन ब्रॅकेट, मग tan थीटा इंटू 1, tan थीटा इंटू 1 मायनस 0 इंटू 0, 0 इंटू 0. आता इथे मायनस घेतले आपण एकदा, आता प्लस घ्यायचंय. आता मल्टिप्लिकेशन करायचंय 0 ने. मग आता कोणते एलिमेंट्स घ्यायचे, तर हे एलिमेंट्स घ्यायचे. दादा हे एलिमेंट नाही घ्यायचे, ह्या कॉलम मधले हे एलिमेंट नाही घ्यायचे, हे घ्यायचे. हा छोटा डिटर्मिनंट घ्यायचा आपल्याला. मग हा 2 ऑर्डरचा जो डिटर्मिनंट आहे तो सॉल्व करताना आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन करतो. मग त्याच पद्धतीने करायचे. आता 0 ने मल्टिप्लाय करायचे. मग tan थीटा इंटू 0 मायनस 0 इंटू सेक थीटा. आता 0 ने आपण कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर इक्वल टू काय येतं, 0. आता आपल्याला फक्त हे दोन सॉल्व करायचे. इक्वल टू सेक थीटा इन ब्रॅकेट सेक थीटा इंटू 1 सेक थीटा, 0 इंटू 0 0 मायनस tan थीटा इन ब्रॅकेट tan थीटा इंटू 1 tan थीटा मायनस 0 इंटू 0 0 आणि प्लस 0 प्लस 0. ह्याच्या पूर्णची व्हॅल्यू काय येणार आहे, 0, कारण 0 ने आपण मल्टिप्लाय करतोय. मग सेक इंटू सेक म्हणजे सेक स्क्वेअर थीटा मायनस 0 इंटू सेक थीटा मीन्स व्हॉट, इक्वल टू 0. म्हणून आपण ही टर्म घ्यायचीच नाहीये. मग इथे फक्त सेक स्क्वेअर थीटा आला, नंतर मायनस टॅन स्क्वेअर थीटा, टॅन स्क्वेअर थीटा and tan square theta into 0 0. But we know that fundamental identity of trigonometry is that 1 plus tan square theta equal to sec square theta. ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. ह्यावरून आपण काय म्हणू शकतो, सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, इक्वल टू 1. ही ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी आहे. इथे त्याचा आपण वापर केला. मग देअरफॉर सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. मग ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आलेली आहे, किंमत किती आलेली आहे, 1 म्हणजे 1. देअरफॉर आन्सर इज हिअर 1. आता आपण थर्ड एक्झाम्पल सॉल्व करू.